एका एक जरा ते विशाल पटेल आला असता. संजय काका होईल महाविकास आघाडीचा विजय असं वाटते. एकाच एक लढत झाली असती तर जमलं असतं. काय सांगलीत काय होईल वाटते लोकसभेला? संजय काका पाटील. सध्या परिस्थिती पाहिली तर तसं खासदार संजय काका हेच निवडून येतील. मतभिन्नता झाली त्यामुळे त्याचा फायदा पुरेपूर संजय काका पाटील यांनाच होईल. अहो वातावरण काय अजून तुमचा उमेदवारच कवाच इकडे आलेला नाही. संजय काका येतात. संजय काका गावात सुद्धा येते ते गावात कामं करते ती. पण तुलनेत पाहिलं तर ते आपल्याकडे आता जास्त विशाल पाटलांचं हे दिसतंय, वातावरण दिसतंय. आणि जनरली गावामध्ये भाजपला तसा तीव्र विरोध आहे. काय काम करतील त्यांना आपण मतदान द्यायचं. चंद्रहार पाटलाला देणार निवडून. काय अजून काय सांगता येत नाही तसं. शक्यतो भाजपचं वरचढ हित आहे. काय सांगाल दादा काय होईल सांगलीत? संजय काकाला विशाल पाटील. सांगलीत येईल की चंद्रहार दादा. काय काकाच येतील असं वाटतं हो. होय होय. वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध. निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट. वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा. सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे. आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये एन प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोचच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोचच्या माध्यमातून आपण अनेक विविध मतदारसंघात जात असतोय. तर आज सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील पलूस तालुक्यातील आंधळी या गावात आपण आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकांना आणि मतदारांना विचारणार आहोत की नेमक्या त्यांच्या समस्या कुठल्या आणि त्यांच्या मनात नेमका खासदार कोण, या सगळ्या गोष्टींचा आपण आज आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाचं, समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोण पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरात आपल्या घराची स्वप्नपूर्ती करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा. आणि अजून एक, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काका नमस्कार. नमस्कार बोला. कुठलं आंधळीच गाव तुमचं? गावात बसलो निवांत. काय लोकसभेची निवडणूक लागल्या माहीत आहे का? हां माहिती आहे की. काय संजय काका पाटील एका बाजूला आहेत, विशाल पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहे. काय काय होईल यंदा? कसं माहिती का, आता झालंय कसं, आता तीन बाजूला आहे ती. एक भाजप, एक शिवसेना, एक अपक्ष. आता तिन्ही माणसं आहे ती. आता त्यात आणखी शेंडगे काय उभा राहते वाटतं. हां म्हणते ते बरं का, आम्ही मोबाईल बघतोय, आम्हाला लई कळत नाही सांगतो. पण कसं आहे, आता कसं आहे तसं संजय काकाचं थोडं ही आहे, नाही असं नाही. पण जर समजा 2 माणसं समोर उभा राहिले, 2च, पण आता ती निघून गेल्या वेळ. आता अर्ज माघारी काढायला निघून गेल्या. आता तिघ आहेत, विशाल पाटील, संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील. तर काय या तिघात काय वाटतंय तुम्हाला? काय म्हणजे का, मी काय म्हणतो, माझं आहे का पहिलं फक्त दोघं उभं राहिले असते, दोघंच. तर एकाच एक झाली असते. हां एका एक काय झालं असतं? एका एक झालं ते विशाल पटेल आला असता. पण आता संजय काका येणार. एकाच एक झाली असते तर विशाल पाटील आले असते. काय वाटते तुम्हाला? संजय काका. संजय काका. बरं या इथं जाऊया. नमस्कार. याच गावचे. काय तरुण म्हणून काय वाटते सांगली लोकसभेत काय होईल वाटते? काय महाविकास आघाडीचा इथं उमेदवार आहे आमच्यात, चंद्रहार पाटील. होईल महाविकास आघाडीचा विजय असं वाटते. बघूया. पण आता विशाल पाटील पण महाविकास आघाडीतनं उमेदवारी मागत होते, त्यांनी पण अपक्ष बंडखोरी केली. बरोबर आहे. कुठं तर बंड थांबवाय पाहिजे होतं त्यांनी पक्षांनी सगळ्या मिळून. मग एकाच एक लढत झाली असती तर जमलं असतं महाविकास आघाडी. आता मतांची विभागणी होणार. आणि त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होणार वाटते. त्यामुळे एकाच एक निवडणूक व्हायला पाहिजे होती असं तुम्हाला वाटते? काय सांगाल तुम्ही? ती बोललीत एकाच एकच लढत व्हायला पाहिजे होती. मग आता संभ्रम अवस्थेत आहे काय मतदार? म्हणजे जो महाविकास आघाडीचा
जो मतदार आहे तो संभ्रमावस्थेत. हा अवस्थेत आहे. बरोबर आहे. नेमकं कुणाला मतदान करायचं ते हे कळेना. कळणं झाले. एकाच एक लढत झाली असती तर जमलं असतं 100%. कुठेतरी सगळ्यांनी मिळून हे विशाल करायला पाट- पाहिजे होतं तुम्हाला वाटतं? संबंध आहे. होय होय. मग कुणाला उमेदवारी असायला पाहिजे होती? मग का आता आहे त्यांना का आपलं विशाल पाटलांना पाहिजे होती. विशाल पाटलांना उमेदवारी पाहिजे होती. त्यांनी ते पराभव पराभव करू शकले असते. एकाच एक झाले असते. आता करू शकतात का? आता नाही. आता मतविभागणी झाली दोघांच्यात महाविकास आघाडीतच. कसं होणार? त्याचा फायदा भाजपच्या भाजपच्या उमेदवाराला होणार. या ह्यांना विचारा. नमस्कार. काय सांगलीत काय होईल वाटते लोकसभेला? संजय काका पाटील संजय काका येतील वाटते? 100%. बरं, काय एवढा विश्वास का वाटते? काय तारळे धरणासाठी काम केले, पाण्याला हातभार केले, नाथदेव मंदिराला आम्हाला जो आता 30-35 लाख मंजूर केले, नाथदेव मंदिरात 40 लाखात आमचं काम केले. बरं, खासदार येऊन गेले गावात 2-4 वेळा काकाने काम केले. काम केले. काय लोक म्हणतात संपर्क नाही संपर्क काय आता गेल्या महिन्यात येऊन गेले काका आमच्याकडे. तारळे धरणाचं पाणी त्यांनी सोडलं त्यांच्या माध्यमातून. काम केले. नाथदेव मंदिराला आता काम आमचं जाऊ 30-35 लाख रुपये आता 40 लाख रुपये घातले. बरं, आता ना महादेव मंदिराला पैसे मंजूर केले. त्यामुळे कामाच्या जोरावर येतील निवडून. कामाच्या 100% येणार. हे विशाल पाटील कावा फिरागले ना गावात ओळखतच नाही कोण. त्यामुळे संजय काका 100% येणार. महाविकास आघाडीकडनं चंद्रहार पाटील आहेत. नाही त्यांना कोण त्यांच्या लोकल झेडपी वातर त्यांची वजन आता खासदार केलं कोण त्यांना तबळ लोकसभेला जुळायचं नाही. नाही जमायचं नाही. हे काय आघाडी धरून पाळलं ना त्याचं काय आता हे बंडखोर करून काय कसं मेळ खायचा. काय सांगाल मित्रांनी नाही मित्र बरोबरच बोलतो देव शरद. होय होय. ते त्यांचा समर्थक आहे. विभागणी झाल्यामुळं थोडंसं घोटाळा असं म्हणतात. नमस्कार. काय चाललंय? बरं आहे का? काय बरं आहे, निवांत आहे. निवांत आहे. काय सांगलीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय, सांगलीचा जांगड गुत्ता सगळा राज्य बघतोय. काय होईल वाटतंय तुम्हाला सांगलीत यंदा? सध्या परिस्थिती पाहिली तर तसं खासदार संजय काका हेच निवडून येतील. हां, काँग्रेसचा जो उमेदवार आहे म्हणजे जो उमेदवार दिलेला नाही अपक्ष उमेदवार त्यांचं आणि चंद्रहार पाटील यांच्यामध्ये जे काही म्हणजे मतभिन्नता झाली त्यामुळे त्याचा फायदा पुरेपूर संजय काका पाटील यांनाच होईल. जर एकाच एक झाली असती तर? हां, एकाच एक झाली असती तर कदाचित मग आपले हे असते काँग्रेसकडून जर आपले विशाल पाटील असतील तर 100% फाईट झाली असती. परंतु आता संजय काका पाटील यांचं पारडं नक्कीच जड आहे. जड विभागणीमुळे त्यांना फायदा. संजय काकांचं काम कसं आहे 10 वर्ष? चांगलंच आहे, त्यात काय वाद नाही. आमच्या गावासाठी तर त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे. कॅनॉलमध्ये जे पाणी येतं तर त्यांचं मदत होते चांगलीच आम्हाला. त्यामुळे त्यांनी काम केलं नक्कीच. गावातल्या मंदिरांसाठी वगैरे त्यांनी भरपूर प्रमाणात देणगी वगैरे दिलेली आहे. आणि जो महत्त्वाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो निकाली काढण्यात ते यशस्वी होतात प्रत्येक वेळी. ओके, थँक्यू. बाबा नमस्कार. कुठलं ह्याच गावचं का तुम्ही? अहो काय निवडणूक लागल्या काय माहित आहे का? बातम्या बघत असणार की. सांगलीची लागले का? वसंतदादा नातू एका बाजूला आहे, संजय काका पाटील आहे, वसंतदादा नातू विशाल पाटील आहे, चंद्रहार पाटील आहेत महाविकास आघाडीतनं. काय कुणाचं वातावरण चांगलं वाटतं? अहो वातावरण काय अजून तुमचा उमेदवारच कवाच इकडं आलेला नाही. कोण झालं नाही? विशाल पाटील नाही, प्रतीक पाटील नाही. किती वर्षे मतदान आम्ही नुसतं करायचं त्या उमेदवारांमध्ये याला तर पाहिजे भागात आमच्या. संजय काका येतात का? संजय काका येतात. संजय काका गावात सुद्धा येते ती, गावात कामं करते ती. काम केले त्यांनी. मग असं कसं काय म्हणतात तुम्ही? मग मी तुम्हाला रागान बोलत नाही बरं का, तुम्हाला सभेचं सांगतो. अजून तुमचा माणूस आमच्या भागात आम्ही बघितलेला नाही. अजून आम्ही बघितलेला नाही तो माणूस. मग बघा संपर्क नाही त्यांचा अजिबात. हा मग आणि आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील. अहो तो काय भागातला जिथलाय हो, जवळचा आहे. मग काय जवळच आहे म्हटल्यावर? आमचा जवळचा आहे आणि हे लांबचा आहे असं आम्ही कधी मानणार. आम्ही रास्त असेल त्याला मतदान करणार. पण तुम्हाला समस्या सांगितली. बरोबर. नमस्कार. ह्याच गावचे तुम्ही? हो. काय परिस्थिती आहे एकंदरीत? काय होईल? नाही आता कसं आहे, काल तिकीट फायनल झालं. होय. मग आता पार्टीची काँग्रेस इथला परिसर आहे काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हा परिसर आहे. आता भाजप आमच्याकडे आहे का आहे, परंतु विकास कामाचा मुद्दासुद्धा त्याच्यात भरपूर आहेत. बऱ्याच गोष्टीला दाद मिळत नव्हती, भेटत नव्हते, येत जात नव्हते, संपर्क नसायचा. तरीसुद्धा 1-2 कामांचा भरपूर निधी दिलेला आहे, देवळाच्या 2 कामांचा काकाने. पण तुलनेत पाहिलं तर ते आपल्याकडं आता जास्त विशाल पाटलांचं हे दिसतंय, वातावरण दिसतंय, जोर दिसतोय. हो.
आणि आघाडी धर्म पाळायचं जर ठरलं तर मला माझ्या माहितीप्रमाणे एवढं काय त्याच्यामध्ये जास्त सक्रिय लोक होतील असं काय वाटत. म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहे, पण विशाल पाटलांसाठी प्रयत्न चालू होते काँग्रेसचे, पण त्यांनी अपक्ष उमेदवारी बरकत बंडखोरी केली. पण तुम्हाला असं म्हणायचं का काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनाच मदत करतील म्हणून? नाही नाही, असं सांगता येणार नाही. आता उद्या काँग्रेसचा मेळावा आहे सांगलीमध्ये, बरेच बहुतांशी कार्यकर्ते जात असतात या परिसरातले. तिथं महेंद्र लाड म्हणून आहेत आणि अरुण लाड म्हणून आहेत, एक राष्ट्रवादीचे आहेत शरद पवार गटांचे, आणि महेंद्र लाड ते ह्याचे आहेत आय काँग्रेस शिवजित कदमांचे. आता ह्या दोघांना काय निरोप उद्या सगळ्यांची काय चर्चा होते त्याच्यावरती ते. सामान्य जनतेचं काय मत आहे? नाही, सामान्य जनतेला कसं आहे, विकासाचा मनुष्य पाहिजे, काम करणारा मनुष्य पाहिजे. आणि जनरली गावामध्ये भाजपला तसा तीव्र विरोध आहे. अच्छा, सध्या विरोध आहे भाजपला. इथं कसं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी प्रणित कामकाज चालतं सगळं परिसरात. काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद आहे, मग ती आता ताकद कुणाच्या मागे उभी राहील हे अजून सांगता येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे विशाल पाटलांना मदत होईल असं एक माझं स्वतःचं मत आहे. विशाल पाटलांना ती सगळी ताकद लागेल असं माझं स्वतः. विशाल पाटील निवडून येतील वाटतंय तुम्हाला? नाही, आता ते माझ्या गावावरनं मी जिल्ह्यात म्हणजे गावात तरी तुम्हाला वाटतंय विशाल पाटलांना जास्त येईल. वातावरण राहिलं? नमस्कार. नमस्कार. हेच गाव तुमचं आंधळी. काय आता तुम्ही तर लय निवडणुका बघितल्या असतील, काय यंदा काय वातावरण वाटतंय सांगलीत? सांगलीत काय आपणाला योग्य असेल ते मतदानाला आपण मतदान करायला आपण तयारच आहे हो, त्याबद्दल काय अडचणच नाही. पण आता 3 उमेदवार आहेत समोर, भाजपचे काय महाविकास आघाडीचे काय काम करतील त्यांना आपण मतदान द्यायचं. मग आताच्या खासदारांचं काम कसं आहे? आहेत बऱ्यापैकी आहेत कामं. बऱ्यापैकी आहेत. बर, मग पुन्हा त्यांना संधी भेटायला पाहिजे का बदल व्हायला पाहिजे? भेटली पाहिजे, काम करणाऱ्याला भेटली पाहिजे संधी, काम केलं पाहिजे, काम करतायत. कामं केली पाहिजेत ना, कामं करणाऱ्याला आपण संधी द्यायला काय अडचण आहे. पुन्हा एकदा त्यांना संधी भेटायला पाहिजे. परगाव म्हणजे कुठलं गाव? हीच गाव आहे. काय बरं आहे ना? काय बरं. काय पाऊस पडला वाटतं मगाशी? पाऊस पडलाय जरा दैवारात. बरं, काय निवडणूक लागल्या माहीत आहे का? आहे की. काय संजय काका एका बाजूला उभे आहेत, विशाल पाटील आहेत आणि चंद्रहार पाटील आहेत, ती काय होईल वाटते? काय अजून लांब पुढं आहे काय. 10 दिवस राहिले ते आता जवळ आले. तिघ जण प्रचार सुरू केलाय आता तिघांनी पण. काय वातावरण वाटते? वातावरण आहे बरं आहे. कुणाचं बरं आहे? काय सांगाल बाबा? चंद्रहार पाटलाला देणार निवडून. चान्स का नको? खेड्यातल्या माणसाला चान्स का नको? आहे का नाही? आहे का नाही? पाटलांना निवडून द्यायला पाहिजे, आहे का नाही? निवडून द्यायला पाहिजे. काय सांगाल काय होईल सांगलीत? आपल्याला काय कळते हो, असं काय म्हणत आहे? काय वातावरण काय अजून आमच्या प्रचाराचा आज काय लोकांचं म्हणणं तरी काय येते? आता कुठलं काय अजून काही नाही. अजून काय नाही, वातावरण तापलं नाही अजून. आता काल यादी जाहीर झाली तर आज कोण लगेच चर्चा करत बसतंय. 10 दिवस राहिले मतदानाला. होय की, त्यांच्या येणं राहिले की तर लोकांनी कुठं वेळ आहे, पाणी नाही बाबा. अजून लय काय इंटरेस्टेड नाहीत म्हणायचं. लोक पाणी केव्हा सुटतंय काय सुटत नाही म्हणते, म्हणजे इथं पाण्याचं आवर्तन आलं नाही का? नाही, कॅनलला पाणी नाही, लोक वरडते ते रोज चालू आले का? आज आले का? नाही तर पाण्याची समस्या आहे या ठिकाणी. मग काय तर चाललंय सगळं, काय करायचं, पाण्यासाठी चाललंय सगळं म्हणलं, मग काय नाही. या बाजूला आपण विषय. हो दादा नमस्कार. नमस्कार. तेच नाही ऐकू येत नाही, बोला. कुठलं हीच गाव का तुमचं? होय हीच आहे. काय सांगली लोकसभेत काय होईल वाटतं यावेळेला? आता काय अजून कोण उमेदवार आहे हे अजून आम्हाला यादी माहिती नाही. काका भाजपकडनं आहे, महाविकास आघाडीकडनं चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांनी अपक्ष बंडखोरी केली आहे. विशाल पाटीलने अपक्ष अर्ज भरलाय बंडखोरी करत. काय होईल वाटते? आता काय अजून काय सांगता येत नाही तसं, शक्यतो भाजपचं वरचढ इथं आहे, इथं तरी जरा दिसते. दिसते जास्त. म्हणजे भाजपचा पुन्हा एकदा उमेदवार येईल वाटते. काय सांगाल काय होईल वाटते? आता काय भाजपचं जरा वाटते. येत नाही भाजपचा येत नाही, डोक्यातनं काढा येतच नाही. का असं का वाटते? बदल करायचा असतो, बदल घडवायचा. आपण बदल घडवायला आता विशाल पाटील आहे, चंद्रहार पाटील दोघं येते. कुठला आपण बदल काढणार यावेळेला बदल घडणार. भाजपच्या उमेदवाराचा पराभव होणार का?
तसं सांगू शकत नाही पण बदल होणार बदल होणार भाजपचं येत नाही आता निवडून इथं बदल हे होणारच आहे होणारच आहे बदल बर आपल्या वांगी बेलवलं मतदारसंघात होतो याने हे तर होत नाही बर बदल हे होतोच बदल होणार काय सांगाल दादा काय होईल सांगलीत संजय काका लागणार संजय काका लागणार 100% लागणार का असं का वाटतंय तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्या माणसानं कामं केली तू बघीच बर ही आता पाणी आम्हाला इकडे येत नव्हतं तिने पाणी खटपट करून मला वाटतं काय 10-20 वर्षाचं तिने काम हे केलेलं बंद होतं तिने जाऊन खटपाडून आमच्या गावची माणसं घेऊन ही सगळी मिळून तिने काम केलेलं आहे तेव्हा माझा 100% संजय काका येणार म्हणजे येणार 100% येणार काय सांगाल दादा काय होईल नाही काय काकाच बसणार काकाच बसणार काकाच बसणार नाही काकाच पुन्हा एकदा खासदार होतील होय 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 हॅट्रिक होणार बर हॅट्रिक होणार काय सांगाल तुम्ही काय होईल बाबा काय होते काय काकाच लागेल असं वाटतंय बघूया की काकाच लागेल बर काय सांगाल एक नंबर सीट लागणार काकाचीच लागणार का असं का वाटतंय असं का वाटतंय म्हणजे मोदीमुळं काकालाच मतदान मिळणार मोदीमुळं काकाला मतदान मिळणार आणि काकाचा विजय होणार म्हणजे मोदींचा जो काही फॅक्टर आहे त्योच मोदींच्याच नावावरती नावावर काका निवडून येणार हा मोदीच्या नावावर मोदीच्या नावावर मोदीच्या नावावर 10 वर्षात काका आहे म्हणलं त्यामुळे काकाच येणार ओ नमस्कार कुठले इथलेच का तुम्ही नमस्कार काय सांगलीत काय वातावरण काय होईल वाटते यंदा लोकसभेला आईला तर बोला गणपतराव बोला तुम्ही संजय काका एका बाजूला आहे विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरलाय चंद्रहार पाटील आहेत काय कुणाचं वातावरण दिसते विशाल पाटील येतील वाटते का अपक्ष अर्ज होय 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 का असं का वाटते तुम्हाला येतील आता काय हे पहिले सगळ्यांनी केलंयच की त्यामुळे येतील काय सांगाल बाबा येणार विशाल पाटील येणार विशाल पाटील येणार का असं का वाटते आता तसं वातावरण आहे हो वातावरण आहे होय 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 काय सांगाल तुम्ही काय होईल विशाल पाटीलच विशाल पाटीलच काय सगळे विशाल पाटील म्हणतात का असं का काय म्हणजे अपक्ष आहेत एकतर ते उभा असू नाही असलं तरी पण ते विशाल पाटील ही आम्हाला ठामपणे आम्ही विशाल पाटीलच आहे आमचं बर हां त्यामुळे विशाल पाटलांचं जुळल वाटतं यावेळी हा जुळून वाटतं कुठलं जुळलं वाटलं हां आता इथं काँग्रेस भाजपचं बी गट स्ट्रॉंग आहे इथं सगळी होय. मग काय ते कुणाला हो का विशाल पाटील ही आम्ही ठामपणे धरलेलं आहे त्यामुळे काय अडचण नाही आम्हाला त्यामुळे आता कोणी काय जरी सांगितलं तरी काही नाही विशाल हा. पाटलांच्याच माग हा. उभा राहणार हा. बर. होय होय हो नमस्कार नमस्कार काय सांगलीत काय होईल वाटतं यंदा लोकसभेला सांगलीत येईल की चंद्रहार दादा चंद्रहार दादा तुमच्या मित्रांनी सांगितलं आता विशाल पाटील येतील म्हणून. नाही, काय चंद्रहार दादा चंद- काय येतील वाटतंय अहो माणूसच चांगला आहे तो पैलवान कुस्तीतला गडे ह्यांना विचार आपण ओ दादा नमस्कार बोला की काय होईल वाटतं विशाल पाटील विशाल पाटील का विशाल पाटील येतील का वाटतं हाय पहिल्यापासून का घरा नाही याच्यात राजकारणातलं म्हणजे वसंतदादांच्या घराण्याचा करिश्मा आहे. करिश्मा आहे. जोरावरती होय ते होय येतील. विशाल पाटील या मित्राला काय वाटतंय विशाल काय वाटतंय काय बघूया काय होईल ते होईल अजून काही सांगता येत नाही? सांगता येत नाही बघूया काका नमस्कार कुठलं हेच गाव तुमचं बर काय सांगलीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागले सांगलीत काय होईल वाटते सांगलीत यंदा सांगलीत वे हा? सांगलीत बघूया आता काय राजकीय आम्ही आहे राष्ट्रवादीचं आम्ही कुठल्या पक्षाचं नाही आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं माणसं आहे हां संजय काका एका बाजूला आहेत विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरलाय आता आम्हाला काय सांगेल ते आम्ही काम करणार अण्णा काय सांगतील हो. त्यांचं तुम्ही हो, ऐकणार हो. बर काय सांगाल आरांनाचं काय सांगतो या बाजून जावा त्या बाजून जायचं त्याला काय म्हणजे आता महाविकास आघाडीतनं चंद्रहार पाटील आहे म्हणजे ते हां म्हणजे त्यांचा ऑर्डर आली पाहिजे म्हणजे लाड गटाचा जो आदेश असेल किंवा त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही पाठीमागं तुम्ही मग अजून आलाय का नाही निर्णय नाही अजून नाही काय अजून नाही आला आदेश? नाही बर नवीन माणसाला चान्स द्यायचा मग आता नवीन दोन आहे ती विशाल पाटील आहे चंद्रहार पाटील आहे हा मग तीच की. होय. हा विशाल पाटलालाच येणार की चान्स विशाल पाटील आहेत अजून कुठं त्यांची झाली आहे ही म्हणजे जाहीर कुठं झाली झाली की अर्ज भरला भरला की उडाली की. विशाल पाटलांना चान्स भेटेल वाटते तुम्हाला 100% 100% होय का असं का वाटतंय तसंच आहे
वसंतदादांची पुण्य कारकिर्दी वसंतदादाची कारकिर्दी वसंतदादाच्या पुण्यामुळे त्यासनी भेटेल असं वाटतंय आम्हाला. बदल होईल वाटते बरं भाजपचं काही यावेळेला निवडून येणार नाही. सांगली जिल्ह्यात तर येत नाही भाजप सांगलीत येत नाही. नाही येत. म्हणजे काय काय जण म्हटले मोदींच्या ते नावावर काय बी बोलू दे की आम्हाला गॅरंटी आहे इथली सांगली जिल्ह्यातली. बर सांगलीत भाजपचा खासदार होत नाही. नाही बोल. दादा काय सांगाल? पायाला मिळेलच की तुम्हाला तुम्ही आता फिरताय का तुम्हाला पायाला निकाल मिळेलच की 4 तारखेला कळेलच की वादच आहे. नमस्कार. नमस्ते. हेच गाव तुमचं? हो आंधळीच. काय होईल वाटते आंधळीकरांना काय वाटते? सांगलीचा खासदार कोण होईल वाटते? संजय काका एका बाजूला आहेत, विशाल पाटील अपक्ष भरलाय, चंद्रराव पाटील महाविकास आघाडीतून आहेत. काय काकाच येतील असं वाटतंय हो. काकाच येतील. होय होय. बर का असं का वाटते? नाही काय काकाचं तसं काम पण आहे बर आणि सारखं संपर्कात आहे ते. काकाचं काम आहे आणि कामाच्या जोरावर हां होय निवडून येतील काय. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? इथलंच गाव आहे. होय. बरं काय सांगलीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागले. सांगलीत काय होते? काय होईल सांगली लोकसभेत? संजय काका निवडून काका येतील निवडून 100%. बरं असं का वाटते? आम्ही काकाजी काटायला माणसं आहे. अच्छा कार्यकर्तेच आहेत. काय काय जण म्हणतात आता विशाल पाटील येणार म्हणून निवडून, चंद्रहार पाटील येणार. तर आधी देत नाही फॅन बोलतो देत नाही आता. येणार नाही. 1% बरं काका येणार. 1% काय होईल वाटते? काय सांगाल? काकाच येणार. हॅट्रिक मारणार काका. काय सांगाल? संजय काका. संजय काकाच येणार. होय कामायचं भरपूर आमच्या आमच्या गावाला भरपूर कामं त्यांनी केली. आमच्या गावाला कमी 1,80,00,000 मंजूर आहे आंधळीला घाट मांडायला. म्हणजे आंधळीवर विशेष लक्ष आहे का? नाही बरं असणार. पहिल्यापासून नाही. काका प्रेमी लोक आहेत जास्त. होय नाही पहिल्यापासून गाव हॅलो केलं काका ती यायला पाहिजे. प्रत्येक पाठी. नमस्कार. काय होईल वाटते सांगलीत? सांगलीत काय विशाल पाटील येणार. विशाल पाटील येतील वाटते का? असं का वाटते? असं का कारण की ज्या वेळेला पूर आलेला होता त्यावेळेला पुराच्या वेळेला कोणीही आलं नव्हतं. जे काका होते जे आत्ता खासदार होते मागल्या 5 त्यावेळेला पुरात त्यांनी सहकार्य केलं नाही. जसं की जे किट आहे, कोविड सेंटर आहे, म्हणजे ऑक्सिजन आहे, असं काही दिलं नव्हतं. खासदारांनी काय काम? काम केलं नव्हतं. पण ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला विशाल पाटील म्हणा, विश्वजित कदम म्हणा, आपले विक्रम सावंत म्हणा यांनी आटोटट प्रयत्न करून ज्या लोकांना पाण्यात अडकले त्यांना वाचवायचं प्रयत्न. पुरात त्यांनी काम केलं चांगल्या प्रकारे. पण ते म्हणतात की काकाने निधी दिलाय गावाला. हां निधी दिलाय. निधी काय कोणी देते. पण ज्यावेळेला माणसं मारायला लागले त्यावेळेला प्रयत्न केले पाहिजे होते ना. निधी काय कामं कोणी करतील. पण ज्यावेळेला माणसं मारायला लागली माणसंच नसतील तर निधी देऊन कोणाला काय करायचं. विशाल पाटलांना विशाल पाटीलने यावेळेला डावललं गेलं काँग्रेस पक्षानं. कारण की वरून काही तुम्ही आता काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असून दे. विशाल पाटील अपक्ष विशाल पाटीललाच मत होणार काही जरी झालं तरी. अपक्ष जरी असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते मदत. आमचं विशाल पाटलांवर प्रेम आहे त्यामुळे विशाल पाटलांनाच आम्ही मतदान करणार. काय सांगाल तुम्ही? काय होईल? बरोबर आहे बोललेत ते बरोबर आहे. तुम्ही बोला की नाही बोललेत ते बरोबर त्यांच्या आम्ही पाठीशी आहे ना. अच्छा काय सांगाल? काय होईल सांगलीत? सांगलीत भाजपची सीट लागणार. भाजपची सीट लागणार. काकाने आजपर्यंत भरीव काम केलेलं आहे सगळीकडं. आणि इन जनरल काय झालं आहे की मोदींच्या साहेबांच्यावर भरपूर लोकांचा विश्वास आहे. आणि मोदींच्या याच्यामुळं आणि काकांचे वैयक्तिक लक्ष वैयक्तिक प्रत्येक माणसापर्यंत पोचण्याची कुवत काकांच्याकडं आहे. आणि काका तिथंपर्यंत पोचलेले आहेत. ठराविक गोष्टीकडं आता हे दुर्लक्ष होणार कारण शेवटी एक खासदार आहेत ते सगळे संपूर्ण जिल्हा ॲट ए टाईम ते फिरू शकत नाहीत. त्यामुळं असं होत नाही की कोणाचं नुकसान वैयक्तिक होत नाही. त्यामुळे काकांची काय फिक्स बसलेले आहे. तुम्ही काय सांगली लोकसभेत काय होईल वाटतं यंदा? काय अजून चाललंय काय होईल अजून काय सांगता येत नाही. संजय काका एका बाजूला आहेत, विशाल पाटलांनी अपक्ष सगळं अपक्ष भरलंय पण अजून चित्र स्पष्ट झाल्याशिवाय लगेलगी सांगता येत नाही. प्रचाराला पण झाले प्रचार लागले बरोबर आहे पण अजून चाललंय अंतर्गत. काय चाललंय? 4 दिवसात काय होईल ते कळलं. अजून निर्णय झालेला नाही. अजून निर्णय झालेला नाही. तो 4 दिवसात झाल्यानंतर बोलणार. तोपर्यंत आम्ही काय बोलणार नाही. ही इथून ती कशाला म्हणणार.